आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कासाठी आत्मदहनाचा इशारा का द्यावा लागतोय? रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी प्रशासन किती दिवस झोपेत राहणार? रायगड जिल्ह्यात खालापूर आज तालुक्यातील संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. खालापूर येथील तालुक्यातील माडप आदिवासी वाडी येथील नागरिकांनी आज सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. महिलांना दैनंदिन प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय, तर लहान मुलांना शाळेत जाणे सुद्धा कठीण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, मात्र केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. याच संतापातून आज माढा बसस्थानक येथे सामूहिक आत्मदहनाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा आत्मदहनाचा प्रयत्न तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. तरी देखील आदिवासी बांधवांचा संताप कायम असून उद्यापासून रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर परवापासून नॅशनल हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. आमच्या समस्या कधी सुटणार, रस्ता कधी होणार असा सवाल आता आदिवासी बांधव प्रशासनाला विचारत आहेत. आता प्रशासन या गंभीर आंदोलनाची कितपत दखल घेते आणि आदिवासी बांधवांना न्याय कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, खालापूर, रायगड. काय भावना आपली? खरोखरच आज ह्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन आज जवळपास अमृत महोत्सवसुद्धा साजरा झाला, तरीसुद्धा आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं नाही हा आमचा आरोप आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाज हा कड्याकपारी डोंगर भागात राहतो. त्यांना कुठल्याही प्रकारची दळणवळणाची व्यवस्था नाही. मुळात हा आदिवासी समाज हा देशाचा मूळ रहिवासी, मूळ मालक आहे. आणि असतानासुद्धा आज प्रशासनाकडून ह्या आदिवासीवर प्रत्येक ठिकाणी अन्यायच होत जातोय. आदिवासींना संघर्षच करावा लागतोय. आज एक उदाहरण जर बघितलं आजच्या ह्या आंदोलनातून, एक माडप ठाकूरवाडीचा रस्ता गेल्या 2012 साली 3-2च्या प्रस्तावानुसार त्यांना फॉरेस्टची परमिशन मिळाली असताना सुद्धा आज इथे काही अधिकारी फॉरेस्टचं नाव पुढे करून आपली वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. ते अतिशय चुकीचं आहे. त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी ह्या रस्त्याचे वर्क ऑर्डर झालेले आहे आणि 2 वर्षापासून ह्या कामाची कुठल्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही. म्हणून आम्ही माडप ठाकूरवाडी ग्रामस्थांच्या वतीने, सर्व आदिवासी समाजाच्या वतीने संविधानिक पद्धतीने प्रत्येक ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्या पत्रव्यवहार करून सुद्धा हा प्रशासन आणि संबंधित ठेकेदार कुठल्याही प्रकारची ह्या रस्त्याची दखल घेत नव्हता. म्हणून आज आमच्या ठाकूरवाडी, माडप ठाकूरवाडी सर्व महिला आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहन करण्याची वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे. म्हणून आम्ही ह्या संबंधित असलेली जी यंत्रणा आहे, मग ती प्रशासकीय असेल, ठेकेदार असेल, यांच्या हलगर्जीपणामुळे ह्या आमच्या सर्व त्रासांना आम्हाला सहन करावं लागते. ह्या रस्त्यामुळे अधिक आदिवासींचे आरोग्याचे प्रश्न वाढलेले आहेत. त्याचबरोबर आता पावसाळा तोंडावर आहे. आदिवासी मुलांचे शैक्षणिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही विचार करून आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून या प्रशासनाला आम्ही एक इशारा देतो, एवढं आंदोलन करून सुद्धा जर उद्यापासून योग्य पद्धतीने ह्या रस्त्याचे काम चालू झाले नाही तर उद्या लगेच आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हवी आहे तो जाम केल्याशिवाय राहणार नाही. कारण आदिवासी हा क्रांतिकारक आहे. आदिवासींनी हे प्रत्येक ठिकाणी क्रांती केलेला आहे, संघर्ष केलेला आहे. वाघाच्या जपड्यात घालीनं हात, तो मोजी तो वाघाचं दात, त्याला म्हणतात आदिवासी जात. म्हणून आदिवासी हा क्रांतिकारक आहे. आदिवासी हा क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन जर उद्यापासून योग्य पद्धतीने रस्ता चालू झाला नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल, असं या एक रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आपल्या प्रशासनाला आव्हान. मी आहे माडप ठाकूरवाडीचा. आमच्या रस्त्याला बरेचसे म्हणजे 2 वर्ष झाले, तिथून वर्क ऑर्डर झाले, पूर्ण खड्डे पडलेत. तो रस्ता लवकरात लवकर व्हावा हीच आमची विनंती आहे. सरकारला एकच मागणी आहे आमची का आमच्या गावातली पोरं शाळेत जाणारी म्हणजे शिक्षणापासून वंचित न राहावे हीच आमची विनंती आहे. ही कायद्याचे संविधान लिहून संपूर्ण जगभर आदिवासी खेड्यापाड्यातल्या लोकांना हक्काची न्याय ही कायद्याने भेटली पाहिजे ही तरतूद करून त्यांनी म्हणलं शिका आणि संघटनित व्हा आणि संघर्ष करा तरच तुम्ही टिकाल. आज माडप ठाकूरवाडीच्या जो रोडचं काम चालू आहे त्या रोडची कामाची क्वालिटी चांगली असली पाहिजे काम करणाऱ्या ठेकेदारांनी. व तसेच आता पावसाळा चालू होणार असून
त्या येणाऱ्या जाणाऱ्या ठाकूरवाडीच्या विद्यार्थी कामगारांना गैरसोय झाली नाही पाहिजे. चांगल्या प्रकारचे करडे त्यांच्या पद्धतीने भरून कामावर वेळेवर आली पाहिजे, ही माझी नम्र विनंती आहे. ब्लॅकलिस्टला टाकणार का? हा, आमच्या वरिष्ठाला आम्ही ते कळवू. याचं काम आणि पावसाळा तोंडावर आलेलं आहे, जेवढं शक्य होईल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.